गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं वाहू लागलं आणि या शहरामध्ये आता एक प्रकारे जमिनी उरल्या नाहीत आणि त्याच्यामुळे ज्या जुन्या झालेल्या इमारती आहेत, ज्या जीर्ण इमारती आहेत, त्या इमारतींमधले रहिवासी अक्षरशः आपला जीव मुठीत धरून राहत असतात. विशेषतः पावसाळा आला की आपण अनेकदा बघत असतो इमारती खचल्या, इमारती पडल्या आणि मग अशा वेळेस MCHI अर्थात महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग युनिट या संस्थेच्या वतीने ठाणे शहरामध्ये एक रिडेव्हलपमेंट एक्सपो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आता आपल्याबरोबर या एक्सपोची माहिती देण्यासाठी श्री फैज विरानी आणि जे मुंब्रा आणि कौसा परिसराचे प्रमुख आहेत, तिकडचे चेअरमन आहेत, तिकडच्या डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन आहेत, ते मिस्टर खान देखील आपल्याबरोबर आहेत. सर, मला सांगा की यू कॅन टॉक हिंदी इंग्लिश त्याप्रमाणे मी पण प्रश्न विचारेन. तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याप्रमाणे आपण विचारूया. मला सांगा एक्झॅक्टली हा रिडेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम किती मोठा आहे, कशा पद्धतीने लोकांना हा प्रॉब्लेम भेडसावतोय? हा जो रिडेव्हलपमेंटचा प्रश्न जो आहे तो खूप दिवसा आणि खूप वर्षापासून चालू आहे. त्यामुळे आता जे आमचे सध्या जे प्रेसिडेंट आहेत सचिन मिरानीजी, त्यांना असं वाटलं का आपण एक मोठ्या प्रमाणात हा राबवावा प्रोग्राम. खूप काही प्रश्न असतात सोसायटीच्या मनात, कुठल्या डेव्हलपरला द्यायचे, काय काय प्रोसिजर, अशा कित्येक वेळेस सोसायटीचे डीम कन्व्हेन्स नसतात. मग महाराष्ट्र सरकारने त्याचीही योजना राबवलेली आहे का, डीम कन्व्हेन्स कसं घ्यायचं, किंवा त्यांचे जमिनीच्या कागदावर त्यांची नावच नाही आहे. तर हे मल्टिपल क्वेश्चन्स आणि ऑलवेज अ बिग क्वेश्चन मार्क फॉर द मॅनेजिंग कमिटी का आपण पुढे कसं जायचं. आपला जीव मुठ्ठीत, जसं साहेबांनी सांगितलं का आपण जीव मुठ्ठीत घेऊन आपण राहतोय, बिल्डिंग कधी पडणार, C1 मध्ये आहे, काय आहे. तर ते सर्व टू सॉल्व्ह अँड टू आन्सर ऑल दोज क्वेश्चन्स this event has been organized and it's a 2-day event and everyone should take maximum advantage. Exactly. 8 आणि 9 तारखेला ठाणे शहरातील रेमंड जे ट्रेड हॉल आहे त्या ठिकाणी या शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला अनेक मोठमोठे बिल्डर्स त्या ठिकाणी भेटतील. रिडेव्हलपमेंटच्या क्षेत्रात ज्यांनी 25-30 वर्ष काम केलेले आहेत अशी मंडळी या ठिकाणी भेटतील. या ठिकाणी तुम्हाला कायदेशीर सल्ला भेटेल, त्याचप्रमाणे आर्किटेक्ट असतील जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. या संदर्भात मिस्टर खान आहेत. सर, तुमच्याकडे तर इमारतींचा हा प्रश्न आवासून उभा आहे, तो प्रचंड मोठा प्रश्न झालेला आहे. मुंब्रा आणि कौसामधला हा प्रश्न किती मोठा आहे, काय सांगाल? खूप मोठा आहे सर. मुंब्रा कौसामध्ये जी जागा आहे ती खाली रिकामी जागा आधी उरलेली आहे, म्हणजे व्हेरी लिमिटेड स्पेस टू डेव्हलप. आणि जे एक्झिस्टिंग युजर्स आहेत ते पहिला कॉर्पोरेशन आला त्यापासून आतापर्यंत GP मध्ये खूप लोकांनी खूप बांधलं आहे. त्याचे लाईफ स्पॅन 15 years to 20 years असते. तर मेजॉरिटी ऑफ द बिल्डिंग्स इन सम टाइम विल बिकम डेंजरस अँड नॉन हॅबिटेबल. So in that quest, it becomes very important for the residents to look for alternatives for their future. Now, MCHI has come up with this exhibition with this particular thing in mind, that if you want to do something good for the society, for your people, you don't know what to do, where to go, what kind of information you need to, process it, redevelop it. MCHI will serve in this exhibition a platform where we are getting all walks of professionals. We are getting legal knowledge and information to guide you. We are giving you architects to guide you on how you can go about further. So instead of getting fleeced by somebody who doesn't have knowledge, doesn't have experience, and then the society mistakenly goes and does agreement and then the problem becomes major, they can go back, they can approach this exhibition, learn the whole process, go through a proper tender and give it to the most appropriate and right buyer. So this event will serve as a very good platform for all those people who are keen that their redevelopment happens by the best person in the best possible way. Exactly, sir. I'll go to Hindi क्योंकि तुम्ही दोघंही मला कम्फर्टेबल वाटत नाही मराठी बरोबर. पण मला एक सांगा की काय कशा प्रकारचा हे जो पुरा प्रश्न आहे हा किती अकराळ विकराळ आहे, किती मोठा प्रश्न आहे. कारण या रिडेव्हलपमेंटसाठी ज्यावेळेस इमारत येते तोपर्यंत ती 35-40 वर्षाची झालेली असते.
त्याच्यामध्ये राहणारी माणसं सुद्धा बऱ्यापैकी एजड झालेले असतात, त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. साधारणपणे कुठले FAQs घेऊन लोक तुमच्याकडे येतात? नॉर्मली जे लोक आमच्याकडे येतात त्यांना सर्वात प्रथम असं वाटतं का ही बिल्डिंग होणार आहे का, कम्प्लीट होणार का, बरोबर, याला महानगरपालिकेचा आम्हाला लीगल परमिशन मिळणार का. तर त्या कारणाने आम्ही म्हणजे माननीय जे कमिशनर आहेत ठाणे महानगरपालिका त्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे या इव्हेंटसाठी. त्यांची लोक पण येणार आहे टू डिस्प्ले ऑल द नेसेसरी पेपरवर्क किंवा परमिशन जे काही लागतात. एक बिल्डिंग स्टार्ट होईपासून OC पर्यंत जे काही लागणार आहे. आणि TMC इज फुल्ली कॉपरेटिंग फॉर द इव्हेंट. इव्हन माननीय जे कलेक्टर साहेब आहेत त्यांची लोकही येणार आहेत. इनफॅक्ट ही हॅज रिटन अ व्हेरी वंडरफुल बुक ऑन रिडेव्हलपमेंट. वी हॅव आमच्याकडे एक प्रकाशन पण होणार आहे रिडेव्हलपमेंटच्या पुस्तकीचा बाय मिस्टर प्रतीक पाटील. तर खूप काय आहे आणि इट्स अ प्लेस वेअर दे कॅन टेक द नॉलेज. कुठलाही दबाव नाही आहे का तुम्हाला हा बिल्डर चूज करायचा का तो बिल्डर. फक्त नॉलेज घ्या. इन केस इफ देर इज अ रिक्वायरमेंट, इफ द बिल्डिंग इज ओल्ड, बिकॉज ठाणे सिटी, माझा जन्म ठाण्याला झालेला आहे, माझं शिक्षणही ठाण्याला झालं. तर दोज बिल्डिंग आर ओल्ड अँड दे नीड अ रिडेव्हलपमेंट. इट्स टाइम फॉर रिडेव्हलपमेंट अँड इट हॅज टू बी डन इन अ प्रॉपर मॅनर वेअर इट रीचेस अ कन्क्लुजन. म्हणजे सँक्शन ते OC हा जो प्रवास आहे तो व्हायला पाहिजे. अँड दे शुड गेट द मॅक्सिमम. म्हणजे आज माझ्याही बिल्डिंगचा जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंट करत होतो तर सर्वांची म्हणजे ऑल कमिटी मेंबर्स किंवा मेंबर्सची इच्छा एकच होती का व्हॉट इज द मॅक्सिमम वी कॅन गेट. 30% जास्त मिळणार, 35% जास्त मिळणार. तर ती फॉर ऑल दोज क्वेश्चन्स दिस 2 days इज देअर फॉर एव्हरीवन. दे कॅन टेक ॲडव्हान्टेज. सर, MCHI सारखा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे MCHI, आय एम असोसिएटेड विथ MCHI फ्रॉम लास्ट मोर दॅन 25 years. अगदी मुकेश सावला साहेबांपासून मी MCHI बघितलेलं आहे. ठाणे आणि ठाण्यामध्ये MCHI म्हणजे एक प्रकारची क्रेडिबिलिटी आहे. तर ह्या MCHIच्या प्लॅटफॉर्मवरनं हा एक्सपो होतो आहे, याचा कशा पद्धतीने लोकांना फायदा होईल? आई थिंक फैयाज भाई ने एक्सप्लेन किया ही है कि रीडेवलपमेंट में जो भी लोग आते हैं उनको बेसिकली नॉलेज कम होती है. बिकॉज इन्होंने कहा कि ज़्यादातर ऑक्यूपेंट ओल्ड एज वाले हैं, तो उनको ये पता नहीं होता है कि भाई हमारी बिल्डिंग रीडेवलपमेंट हो सकती है क्या, पहले क्वेश्चन. सेकंड ये कि अगर रीडेवलपमेंट होगी तो उसके लिए क्या क्या फॉर्मेलिटीज़ करने की ज़रूरत है और वो फॉर्मेलिटीज़ में हम बैठते हैं कि नहीं बैठते हैं. थर्ड, कई लोगों को लालच भी होती है कि मुझे ज़्यादा से ज़्यादा मिलना चाहिए, तो प्रैक्टिकली वो ज़्यादा से ज़्यादा पॉसिबल है कि नहीं है. सो ये सारी चीज़ें इस एग्जीबिशन को अटेंड करने के बाद सोसाइटी और सोसाइटी के मेंबर्स खुद सक्षम हो जाएंगे ये फैसला करने के लिए कि ये हम रीडेवलपमेंट में जा सकते हैं कि नहीं. और MCHI ने सारी मेहनत की हुई है. बुक्स लॉन्चेस हैं ताकि आप किताब लेकर जाइए, आराम से पढ़िए, पूरा समझ के फिर करिए. सारे लीगल डिपार्टमेंट के एम्प्लॉयज़ हैं ईच सेक्शन से जो आपके लिए बैठे हैं आपको एक्सप्लेन करने को. आज नहीं समझा आप वापस उनके पास जा सकते हैं. मल्टीपल आर्किटेक्ट्स हैं जो आपके सवाल जवाब के लिए बैठे हुए हैं. बहुत सारे डेवलपर्स भी जो जिनका ट्रैक रिकॉर्ड बहुत अच्छा है रीडेवलपमेंट के अंदर वो भी है. तो दे कैन कंसल्ट, वो सोसाइटीज़ को कंसल्ट कर सकते हैं कि भाई आपने इनको दिया था, क्या रिजल्ट रहा, कैसा रहा, पॉजिटिव. यानी एकदम ओपन फोरा कर दिया इसको. जो बहुत आज ट्रांसपेरेंसी की जरूरत होती है. सबसे इंपॉर्टेंट चीज है ये रीडेवलपमेंट में. ओनरशिप प्लॉट्स में ट्रांसपेरेंसी की जरूरत नहीं होती, लेकिन यहाँ पे तो विश्वास ही सबसे इंपॉर्टेंट चीज है. तो ये विश्वास को बनाने के लिए कि आप यहाँ आइए, पहले अपना विश्वास बनाइए चीजों के ऊपर, उसके बाद आप डेवलपमेंट के लिए जाइए. तो ये एक प्लेटफॉर्म क्रिएट किया गया है इस साल से, क्योंकि थाना को मेजर वे में रीडेवलपमेंट की जरूरत है. मॉडर्न टाउन प्लान के हिसाब से भी हमारा इंफ्रा बड़ा हो रहा है, हमारे रिसोर्सेज बड़े हो रहे हैं और आज थाना बहुत ही अच्छी जगह हो गई है बाहर के लोगों के माइग्रेशन के लिए. 30% पिछले डाटास जो हम लोग देख रहे हैं, मोर देन 30% थाना का माइग्रेशन जो हुआ है वो मुंबई के एग्जिस्टिंग यूजर्स का हुआ है, रिवर्स हो रहा है. सो इतनी खूबसूरत जगह हो गई है थाना, सिटी ऑफ लेक है, इंफ्रा इंप्रूव हो रहा है. तो अगर ये डिप्लीटेड बिल्डिंग्स भी खूबसूरती से बन जाए, अच्छे लोग आ जाए,
तो हमारा इंफ्रा और अच्छा हो जाएगा, लाइफ एक्सपेक्टेंसी स्ट्रक्चर्स की भी बहुत बढ़ जाएगी, क्वालिटी वर्कमैनशिप की, और सिटी तो खूबसूरत दिखना ही चाहिए। अल्टीमेट मोटो होता है कि हर एक को अच्छा घर भी मिले और खूबसूरत जगह पे मिले, और ये एग्जीबिशन वो प्लेटफॉर्म सर्व करेगा फ्यूचर जनरेशन्स के लिए कि इसी को रखते हुए हम कॅरी फॉरवर्ड कर सकतो. एक्झॅक्टली. म्हणजे असं आहे ना की आपण शहरामध्ये बऱ्याचदा आम्ही ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांशी बोलत असतो त्यावेळेस त्यांचं वय वाढलेलं असतं, त्यांना 4थ्या मजल्यापर्यंत चढणं अवघड झालेलं असतं, लिफ्टच्या इमारतीमध्ये जावंसं वाटत असतं, बाजूच्या टॉवरमध्ये बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये खूप छान गार्डन असतं, खूप छान पोडियम असतं, पार्किंग व्यवस्थित असतं, प्रॉब्लेम्स नसतात. हे सगळं त्यांना हवं असतं, पण मनामध्ये कुठेतरी ती छोटीशी भीती असते, हे होईल की नाही, आपल्या हयातीत होईल की नाही, ते सुस्मूथली होईल की नाही. हे सगळं जे असतं ना, या सगळ्यांची जी प्रश्न आहेत, या सगळ्यांची जी उत्तरं आहेत, हे कदाचित या रिअल इस्टेट एक्सपोमध्ये तुम्हाला मिळू शकतील. सर, अगदी मला 30 सेकंदामध्ये सांगा, दोघांनाही हे आहे की ठाण्यातल्या ज्या सोसायट्या आहेत, जे रिडेव्हलपमेंटसाठी इच्छुक आहेत, त्यांनी या एक्झिबिशनसाठी का यायला हवं? त्यांनी हा मौका, दिस इज़ एन अपॉर्चुनिटी, ये मौका मिस मत करिए, आप आइए. इसमें आपको पूरा नॉलेज मिलेगा, पीएमसी से लेके जो ग्राउंड वर्क करते हैं, आर्किटेक्ट, लॉयर, बिल्डर, सब ऑप्शन है. आप स्टडी कीजिए, जो आपको अच्छा लगता है, जो ऑप्शन तुम्हाला जास्त सूट होतो त्या ऑप्शनमध्ये जा, विचार करा. बट अगेन दिस काइंड ऑफ अ फोरम, इट इज़ वेरी डिफिकल्ट टू गेट इट. एक्झॅक्टली. सर, मैं सारे सोसाइटी मेंबर से ये कहूँगा कि अगर आपको सही चीज़ चुननी है, सही डेवलपर, सही कंसल्टेंट, सही मैन्युफैक्चरिंग के तरीके, सही रिलायबिलिटी, तो ये एग्जीबिशन आपको सारी चीज़ें ओपन करके दे देगा. आपको बहुत ज़्यादा फिर भागदौड़ नहीं करनी पड़ेगी, आपके पास हर चीज़ ऑन हैंड हो जाएगा और आप आसानी से अपना माइग्रेशन टूवर्ड्स अ गुड रीडेवलपमेंट कर सकते हैं. इसके लिए आप ज़रूर आइए, इस एग्जीबिशन को अटेंड करिए. मैं अपनी पूरी टीम की तरफ से आपको गारंटी दे रहा हूँ कि आप भरोसेमंद होते हुए, भरोसा करते हुए फुल्ली सेटिस्फाइड होके जाएंगे. आपके सारे सवालों का जवाब इस एग्जीबिशन में आपको मिलेगा. तर हे होते मिस्टर विरानी, मिस्टर खान, आणि ठाणे शहरातले हे अतिशय प्रथितयश नामवंत अशा प्रकारचे डेव्हलपर्स आहेत. MCHIचे पदाधिकारी आहेत. MCHI म्हणजे ठाणे शहरामध्ये MCHI बद्दल कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. तर या MCHIची जी रिडेव्हलपमेंट बॉडी आहे त्यांच्या वतीने या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, 8 आणि 9 तारखेला ठाणे शहरातील रेमंड कंपनीमध्ये जे ट्रेड एक्सपो हॉल आहे त्या ठिकाणी या एक्झिबिशनचं आयोजन केलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंतचं हे एक्झिबिशन असणार आहे. MCHIच्या एक्झिबिशनमध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला एका छताखाली अनेक डेव्हलपर्स मिळतात, त्याच पद्धतीचा चॉईस, त्याच पद्धतीचं नॉलेज, त्याच पद्धतीचे नॉलेज सेशन्स या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. वेळ काढून या, कारण खूप चांगले चांगले स्पीकर्स या ठिकाणी आहेत, जे या क्षेत्रातले दादा माणसं आहेत. अक्षरशः आपण जर का वेगळ्या भाषेत सांगायला गेलो तर बाप माणसं आहेत, आणि यांच्याकडनं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळू शकणार आहे. तर तुम्ही दोघंही आमच्याशी बोलून त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.